नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वार्षिक जैवविविधता अहवाल 2024 आणि त्याविषयीची माहिती। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 30 जून 2025 रोजी कोलकात्यामध्ये वार्षिक जैवविविधता अहवाल 2024 जाहीर केला। हे निष्कर्ष दोन प्रमुख अहवालांमध्ये प्रकाशित झालेले आहेत। हे बघा, हे दोन प्रमुख अहवाल आहेत। कोलकात्यामध्ये असणारे भारतातील प्राणीशास्त्र सर्वेक्षणानुसारच प्राणी शोध 2024 मध्ये हे आपल्याला दिसत आहे। भारतीय वनस्पती सर्वेक्षणाद्वारे BSI वनस्पती शोध 2024। तर नवीन प्रजातींची एकूण नोंदणी सुद्धा आपल्याला पुढील प्रमाणे दिली आहे। वर्ग आहे प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी। प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी। एकूण नवीन नोंदी बघा, प्राण्यांमध्ये आहे 683 आणि वनस्पतीमध्ये आहे 433। नवीन प्रजाती आहेत 459 आणि नवीन प्रजाती वनस्पतींमध्ये 410 आहेत। नवीन रेकॉर्ड्स आहेत 224 आणि नवीन रेकॉर्ड्स वनस्पतीमध्ये आहेत 23। पुढे जाऊया, सर्वाधिक नोंद झालेले राज्यसुद्धा पाहून घेऊयात। सगळ्यात जास्त नोंद झालेले राज्य आहे केरळ, दुसरं कर्नाटक, तिसरं तमिळनाडू, चौथं महाराष्ट्र। आणि सर्वाधिक नवीन वनस्पती प्रजातींची नोंद केरळमध्ये 58, महाराष्ट्रात 45, उत्तराखंडामध्ये 40। आणि सर्वाधिक नवीन प्राणी प्रजातींची नोंद कुठे झाली आहे पाहून घेऊयात। केरळमध्ये 101, कर्नाटकामध्ये 82 आणि तमिळनाडूमध्ये 50। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वार्षिक जैवविविधता अहवाल 2024 विषयी माहिती मिळवली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।